साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहे समर्थ साई रेसिडेन्सी 6 मजली रेरा रजिस्टर इमारत। तुमच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार। साईट पत्ता समर्थनगर रेल्वे स्टेशन नजीक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। वेंगुर्ला गॅस सर्व्हिसच्या कारभाराविरोधात काही गॅस ग्राहकांकडून वेंगुर्ला गॅस सर्व्हिसवर कडक कारवाईच्या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी उपोषण छेडण्यात आलं। या उपोषणस्थळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर यांच्यासहित शिवसेना भाजपचे अनेक पदाधिकारी ठाण मांडून होते। दरम्यान सायंकाळी जिल्हा पुरवठा अधिकारी HP कंपनीचे सेल्स ऑफिसर यांनी केलेल्या संयुक्तिक कारवाईनंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं। यावेळी कारवाईसाठी दिरंगाई होत असल्यानं जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। वेंगुर्ला गॅस सर्व्हिसच्या कारभाराविरोधात तात्काळ कडक कारवाई करण्याच्या मागण्यांसाठी गॅस ग्राहक नवनाथ सातार्डेकर यांच्यासहित तालुक्यातील 21 गॅस ग्राहक यांच्या वतीनं वेंगुर्ला तहसीलदार कार्यालयासमोर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी उपोषण छेडण्यात आलं। यावेळी उपोषणस्थळी जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, शिवसेना जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, भाजप तालुकाध्यक्ष पप्पू परब, नगराध्यक्ष दिलीप गिरप, उपनगराध्यक्ष सुहास गौंडळकर, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सिद्धेश परब यांच्यासहित सर्व नगरसेवक, शिवसेना भाजपचे पदाधिकारी ठाण मांडून होते। सर्वप्रथम मी सांगू इच्छितो की मी सागर भागातला रहिवासी असून माझं नाव देवेंद्र राधाकृष्ण वस्ते आहे। गोरगरीब अशिक्षित लोकांना ती बेजबाबदारपणे गॅस एजन्सी ओनर बेउद्धट उत्तर देत असतो ही कुठेही न पटणारी गोष्ट आहे। अरेरावीची भाषा बोलतो आणि बऱ्याच विषयावर तो विषयांतर करतो आणि समोरच्याला कन्फ्यूज करून सोडत असतो। तर मला वाटतं याच्यावर योग्य कारवाई प्रशासनाकडून व्हावी। हे मी एक गॅस ग्राहक म्हणून किंवा या उपोषणाला समर्थन देणारी व्यक्ती म्हणून आपला या माध्यमातून सांगू इच्छितो। ज्या सर्व वेंगुर्ला तालुक्याच्या वतीने आहेत, एकतर बेकायदेशीर जागे त्यांचा गॅस साठवणूक केली जाते, गॅस सर्व्हिसचे गॅस धारक आहेत त्यांना कुठलीही योग्य प्रकारे सेवा दिली जात नाही, गॅस सिलेंडर वेळेत पोहोचवला जात नाही, डिजिटल जो काय बुकिंग ऑनलाईन आता प्रकार काढला आहे तो ऑनलाईन बुकिंग ऑटो कॅन्सल होतो आणि तरी पण ग्राहकांना कळत नाही। त्याचा भुर्दंड असा होतो की 7 दिवसानंतर पुन्हा कळतं गॅस बुकिंग कॅन्सल झालं आहे आणि आता परत करा। ह्याच्यात ग्राहकांना नामात जो मनस्ताप होतो ह्याला कुठेतरी थांबलं पाहिजे आणि जी गॅस जो धारक आहे, एजन्सी धारक आहे, ज्याची जी मनमानी आहे, जी अरेरावीची भाषा आहे ही कुठेतरी थांबली पाहिजे। याचा कंटाळा आला आहे लोकांना। त्यामुळे सगळ्यांच्या वतीने आम्ही इथे आज बसलो। लूटमारीच आहे एक प्रकारची, कारण एकतर गॅस सर्व्हिस देताना त्याच्यात चार्जेस सगळे इन्क्लूड केलेले असतात, डिलेव्हरी चार्जेस, हे चार्जेस। एक तर ह्यांचं असतं की आमच्याकडे कामगार नाही, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही येऊन घ्या। जर ग्राहक तिथे येऊन दारापर्यंत घेत असेल तर डिलेव्हरी चार्जेस कमी केले पाहिजे, ते केले जात नाही त्यांच्याकडून। मग एक प्रकारची लूटमारच आहे। पुन्हा नवीन काहीतरी गॅस तपासणी आहे, गॅस चेकिंगच्या नावाखाली आलेली काहीतरी एक ग्राहकाकडनं 264 रुपये वसूल केले जात होते, नाही तर तुमची गॅस तोडलं जाईल वगैरे याची धमकी दिली जात होती। हे काय, ही लूटमारच आहे ना। बऱ्याच वेळा केला आहे, कंपनीकडे केला आहे, इथे तहसीलदारांकडे केला आहे, पुरवठा शाखेत फोन केला आहे, तहसीलदारकडे फोन केला आहे, कंपनीकडे जवळजवळ 10 ते 10 मेल केले असतील मी पर्सनली स्वतः। बाकी ज्यांनी तक्रारी केलेल्या आहेत अशा असंख्य तक्रारी आपल्याला जर मिळतील, आपण शोधल्या तर वेंगुर्ला तालुक्यात प्रयत्न त्यांचा आहे। त्यांच्यानी आता आमच्याकडनं जबाब घेतला आहे, ते म्हणतात की कारवाई आम्ही करू। आम्हाला आशा आहे की ते योग्य आणि चांगली कारवाई करतील। जोपर्यंत आमच्याकडे ठोस यांच्याकडनं काही मिळत नाही आणि कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही यावेळी मनीष दळवी यांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ कारवाईच्या सूचना केल्या। मात्र कारवाईसाठी दिरंगाई होत असल्यानं मनीष दळवी आक्रमक झाले। सगळ्या जे काय बेकायदेशीरित्या मला सांगा, जर लोकांनी अशा पद्धतीने गॅस सिलेंडर रस्त्यावर ठेवले तर तुम्ही त्याच्यावर कारवाई करतो ना पुरवठा विभाग? मग ते पुरवठा करणारा जर अशा ठिकाणी अशा पद्धतीने जर बेकायदेशीर त्याची साठवणूक करत असेल तर त्याला कोणी परवानगी दिली? बाजूला एक सिलेंडर जर फुटला ना तर ती डच वकार खाली, एवढी अवस्था डच वकाराची वाईट आहे। आणि त्या भिंतीला लागून सगळीकडे त्या डच वकारीच्या बाजूला पण सिलेंडर ठेवलेले असतात। माझं पहिलं ऑब्जेक्शन त्याच गोष्टीला होतं, नंतर बाकीची सेवा। पण हेरिटेज वस्तू ज्या
डच वाखारीला तुम्ही केंद्रस्थान करून अख्ख्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं पर्यटन बदलू शकता. तेवढी ताकद आहे त्या डच वाखारीच्या वास्तूत. आणि या अशा वागणुकीने तोडीमोल झालेली आहे ती वास्तू. हां हां त्यासाठी तुम्हाला जोपर्यंत ती कंपनी जाहिरात देत नाही. ओके हां सील करून त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे. हे तुमचे नायब तहसीलदार म्हणतात की अजूनपर्यंत साहेब वाटत आहेत, ते अजून 3 तासांनी पोचणार. मग तितका वेळ इथे आम्ही या सगळ्या लोकांनी बसून थोडंच राहणार. आणि काल या संदर्भात स्वतः पालकमंत्री महोदयांकडे हे लोक भेटले होते, तेव्हा सुद्धा त्याच्यावर चर्चा झाली आहे. निर्णय करतो म्हणून जिल्हा पुरवठा अधिकारी बोलले आहेत की आपण त्याच्यावर ॲक्शन घेतोय म्हणून. हां हां बेकायदेशीरित्या साठवणूक केलेली आहे, त्याच्यावर ॲक्शन घेण्यासंदर्भातली ऑर्डर समजून घ्या आणि लगेच जरा यांना खाली सूचना द्या. पुरवठा अधिकारी म्हणून की सांगितलंय म्हणून. आणि आता इथे माझ्यासमोर नायब तहसीलदार उभे आहेत आणि ते म्हणतात की मला कुठल्याही अशा सूचना नाहीत, अजूनपर्यंत तहसीलदारनी पण दिलेल्या नाहीत. नेमकं खरं काय? मी तहसीलदार यांना सांगितलं, ते म्हणाले की निवासी नायब तहसीलदार यांना तिथे पाठवून पूर्ण ते कस्टडीमध्ये घेतो आणि संबंधित जप्त करून कारवाई करतो. आम्हाला हीच अपेक्षा आहे आणि ते झालं पाहिजे. होय सर, होय, मी बोललोय त्यांना. ते सध्या म्हणजे मुंबईकडे निघालेले तहसीलदार, ते मी नायब तहसीलदारला पाठवतो एवढं बोलले सर. आणि ते पण आता नायब तहसीलदार साहेब समोर आहेत, मी त्यांच्याकडे फोन देतो आपला. पाठवा. तुमच्याकडे चार्ज नाही तर आमच्याशी बोलू नका तुम्ही. बोलूच नका आमच्याशी. मग कशा फडकवला गुन्हा आहे तुम्ही तहसीलदार तुम्ही सांगा बघू. सही करण्यात त्यांनी तुम्हाला अधिकार थेटा फडकवण्याचा अधिकार म्हणजे समजतो. तुम्ही संविधानाला हात घालू नका. हे बघा काय माहिती, मी काय म्हणतोय, त्यांनी जर वरिष्ठांनी जर आदेश दिले हो, आदेश तुमच्याकडे 4 आणि सप्लायचा विषय आहे. सप्लायचा विषय असेल, तालुक्याचे प्रमुख कोण, प्रशासनाचा तहसील. आता त्यांचा चार्ज कोणाकडे आहे? तुमच्याकडे आहे ना. म्हटल्यानंतर प्रमुख कोण, जबाबदारी तुमची आहे. तुमच्या कार्यालयाच्या समोर ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. प्रश्न असा नाही आहे की सकाळी त्यांना रात्री स्वप्न पडलं, सकाळी आलेत आणि इथे बसले. त्यांनी निवेदन दिलेलं आहे, लोक उपोषणाला बसणार हे माहिती आहे. काल त्या ठिकाणी ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट सुद्धा घेतलेली आहे. मग त्याच्यावर सतर्क राहणं आणि त्या मागणीनुसार काय करू शकतो याचा अभ्यास करून समोर जाणं ही जबाबदारी तुमची नाही आहे का? मग तुम्ही असंच जे येऊन उभे राहतात, तुम्ही अभ्यास करा. नसेल तर जो कोणी जबाबदार अधिकारी असेल त्याला इथे येऊन दे, आम्ही इथे बसायला तयार आहोत. पण तुम्हाला वाटत असेल संध्याकाळपर्यंत शांत बसू, तर असे शांत पण बसणार नाही, एवढं पण लक्षात घ्या. आणि आता तुमच्याशी जिल्हा पुरवठा अधिकारी बोललेत, पालकमंत्री महोदय बोललेत. अजून कोण ह्या जिल्ह्यातला वरिष्ठ बोलला पाहिजे असेल तर सांगा मला, गरज असेल तर. 2 वाजता सांगताय पंचनामा का आता आम्ही करणार म्हणून. त्यावेळी पण त्या मुद्द्यात लिहिलेलं होतं की नाही? हॅलो सुप्रे साहेब, आता दुपारी 2 वाजले आहेत. मी आता 4 वाजता पालकमंत्री कळवण्यात येतात, मी त्यांना वेंगुर्ले द्यायला लावणार आणि मग तुमच्या महसूल विभागाला काय प्रॉब्लेम व्हायला लागला ना, मी ऐकून घेणार नाही. काही केलं नाहीये. तहसीलदार इथे जागेवरच नाहीये. हे इथे नायब तहसीलदार आहेत, ते काय काही चूक करत नाहीयेत. आता दुपारी 2 वाजले आहेत आणि आता ते सांगतायत आता याच्यानंतर पंचनामा करू, त्याच्यानंतर अजून काय त्या सहारे साहेबांशी बोललो, ते मला म्हणतायत मी खाली तालुक्याला सांगितलंय. कधी? मग जावा ना. पोलीस पाटणाला बोलवा, पोलीस पाटील जाऊ चला. यानंतर त्यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्यासोबत फोनद्वारे चर्चा करून सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला. यावेळी पालकमंत्र्यांनी सुद्धा तात्काळ कारवाईच्या सूचना केल्या. आहे मी उपोषण
वेंगुर्ला गॅस एजन्सीच्या संदर्भात. तर लोक सगळेजण बसले आहेत आणि स्पीकर फोनवर आपला फोन आहे. तर त्यांचं म्हणणं की जिल्हाधिकारी, आता आम्ही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांशी बोललो आहे, ज्या डच वखारीच्या भोवताली त्यांनी बेकायदेशीरित्या साठा केला आहे तो त्यांना ताब्यात जप्त करण्याच्या संदर्भात पहिला आग्रह आहे आणि तो जप्त करून गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि एजन्सी बंद करून दुसरी त्यांना तात्काळ एक जाहिरात आली पाहिजे आणि दुसरी एजन्सी अपॉइंट केली पाहिजे आणि तोपर्यंत बाजूच्या एजन्सीकडे सप्लाय जोडावा अशी ग्रामस्थांची मागणी आहे सगळ्या. हो चालेल सर, आमची जबाबदारी जिल्हा प्रशासन. चालेल. आपण जिल्हाधिकारी महोदयांना अशी सूचना द्यावी तशी विनंती. चालेल. थँक्यू. यानंतर सायंकाळी जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे व HP कंपनीचे सेल्स ऑफिसर महेश जानी यांनी वेंगुर्ला गॅस सर्व्हिसच्या गोदामाची सखोल चौकशी करून कार्यवाहीचा अहवाल तहसीलदारांना सादर करण्याच्या सूचना केल्या. यावेळी HP कंपनी व जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांच्या वतीनं उघड्या जागेत करण्यात आलेल्या गोडाऊनचा पंचनामा करून त्या ठिकाणी आढळून आलेले गॅस सिलेंडर ताब्यात घेण्यात आले. तसेच या आढळून आलेल्या सिलेंडरबाबत संबंधित एजन्सींवर नियमानुसार HP कंपनीद्वारे कार्यवाही केली जाईल. तसेच सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून व कार्यवाही करून तहसीलदार वेंगुर्ला यांना त्वरित सादर करण्याबाबत आवश्यक सूचना देण्यात आल्या. पुढील 2 दिवसांमध्ये नियमितपणे गॅस पुरवठा सुरळीत करण्याचं नियोजन HP कंपनीद्वारे करण्यात येणार असून अन्य कोणत्याही अडचण निर्माण झाल्यास त्यावर तात्काळ उपाययोजना करण्यात येईल असं लेखी आश्वासन उपोषणकर्त्यांना दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आलं. या कारवाईमुळे गॅस ग्राहकांमधून समाधान व्यक्त होत आहे.